माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय डॉक्टर नितीन राऊत साहेबांनी जो प्रश्न विचारला की मोका लावायला उशीर झाला का, तर याच्यामध्ये आपल्याला डॉक्टर साहेब कल्पना आहे की मोक्याची कारवाई करत असताना एक खूप मोठी प्रोसेस दिलेली आहे आणि मागच्या काळामध्ये म्हणजे अगदी जो काही प्रस्ताव आला तो प्रस्ताव सगळा मंत्रालयापर्यंत येतो, सचिवांपर्यंत येतो, तो सगळा प्रस्ताव मान्य केल्यानंतर कोर्टाने एवढ्या एका कारणाकरता प्रस्ताव नाकारून टाकला की तुम्ही त्याला मान्यता देताना रिझन्स लिहिले नाहीत। आता रिझनेबल प्रस्ताव आला आणि त्याला मान्यता दिली आणि म्हणून आपण याच्यामध्ये पूर्ण कारवाई करतो। खालपासून प्रस्ताव येतो, नोटिसेस आपल्याला इश्यू करावे लागतात, काही प्रमाणात म्हणणं ऐकून घ्यावं लागतं आणि ह्या सगळ्या प्रोसेस कराव्या लागतात। त्यामुळे याला एक 1.5-2 महिन्याचा कालावधी लागतो, पण हा कालावधी अधिक शॉर्ट कसा करता येईल, कारण आपल्या या मताशी मी सहमत आहे की 2 महिन्याचा कालावधी लागणं हे फार अधिक होतं। एक 20-25 दिवसापर्यंत हा शॉर्ट कसा करता येईल याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू। आपण हे विचारलं तर मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की हे जी काही कारवाई केली आहे पोलिसांनी ही त्यांच्या इंटेलिजन्सच्या आधारावरच केलेली आहे। ऑपरेशन थंडर हे या दृष्टीनेच नागपूर पोलिसांनी केलं होतं की वेगवेगळ्या ठिकाणची इन्फॉर्मेशन गॅदर करणे आणि प्रोएक्टिव्हली त्या ठिकाणी छापा मारणे, म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यावर कारवाई करायच्या ऐवजी एक मोहीम म्हणून प्रोएक्टिव्हली त्या ठिकाणी काम करणे। आणि आपण जर बघितलं तर जवळपास 11 महिन्यामध्ये या ऑपरेशन थंडर अंतर्गत 907 केसेस पोलिसांनी त्या ठिकाणी पकडलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे ड्रग्ज आहेत ते 1254 किलो एवढे ड्रग्ज त्या ठिकाणी त्यांनी पकडलेले आहेत आणि ज्याची किंमत जर आपण बघितली तर कुठेतरी ती 10 कोटी रुपयापर्यंतची त्याची किंमत आहे। आणि सातत्याने या संदर्भात आपण जर बघितलं तर एनडीपीएसच्या अंतर्गत काही गुन्हे दाखल झालेले आहेत आणि काही याच्यामध्ये आपण मकोका देखील त्या ठिकाणी लावलेला आहे। म्हणून मला असं वाटतं की हे ऑनगोईंग अशा प्रकारचं ऑपरेशन आहे आणि याच्यामध्ये थांबून चालणारच नाही। म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जसं एके काळामध्ये दारू हा एक सोशल नॉर्म व्हायला लागला होता, तशा पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये ड्रग्ज हा सोशल नॉर्म येतोय। पण दारूनी जी हानी केली त्याच्या 100 पट हानी आपल्याकडे ड्रग्ज करू शकतात आणि म्हणून याच्यावर कडक कारवाई करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणून मी आपल्याला आश्वस्त करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये या संदर्भात कोणालाही सोडलं जाणार नाही। आपण सीसीटीव्ही जर त्या ठिकाणी लावणार असाल तर त्याच्या मॉनिटरिंगची सिस्टीम आम्ही करू आणि ते जे काही कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आहे त्याला जोडण्याचं काम करू। प्रश्न क्रमांक 2 लहान मुलांचा जो माननीय अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की अलीकडच्या काळामध्ये अल्पवयीन मुलांचा उपयोग यात केला जातोय। त्यामुळे आपण अशी विनंती केंद्र सरकारला करतोय की आपण लीगल एज जे 18 म्हटलंय तर ते अशा प्रकारच्या क्राईम करता 16 करण्यात यावं, अशा पद्धतीनं आपण एक विनंती करतो आहोत। कारण आजच्या परिस्थितीमध्ये 16व्या वर्षी मुलं मॅच्युअर्ड असतात, त्यामुळे ते पूर्ण मॅच्युरिटीमध्ये असल्या प्रकारचे क्राईम करताना आपल्याला पाहायला मिळतात। तर त्या दृष्टीनेही आपला एक प्रयत्न हा चाललेला आहे आणि डॉक्टर नितीन राऊत साहेबांनी जी काही नावं दिलेली आहेत त्याच्यावर का कारवाई झाली नाही हे पोलीस आयुक्तांना विचारण्यात येईल।